काही काँग्रेसमध्ये नाराज आहात, वेगळा विचार करतायत, नक्की काय घडते पक्षात? बघा, गेले 4-5 महिने तुम्ही पाहिलं असेल मी खूप अलिप्त आहे पक्षाच्या पासून. मी काँग्रेस भवनलाही गेलेले नाही, कारण का इलेक्शनमध्ये ज्यावेळेस मला पुणे शहराचे प्रभारी अध्यक्ष केल्या गेलं, मी अध्यक्ष झाल्या आमच्या पुणे शहराचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी माझं ऑफिस काढून घेतलं आणि ते सुजित यादव नावाच्या एका ब्लॉक अध्यक्ष कार्यकर्त्याला ते ऑफिस दिलं. तर त्याच्यानंतर मी मागणी पण केली, पण नंतर ऑफिसवर त्यांनी तिथे याचं मागासवर्गीय ऑफिस केलंय, मी ब्राह्मण, मग मी जर ते कुलूप तोडायचं, ती संस्कृती काँग्रेसमध्ये नाहीये की आमचं ऑफिस आम्हाला पाहिजे म्हणून महिलांना घेऊन जायचं. पण नंतर असं कळलं की मी ब्राह्मण आहे, मग तिथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, तोडू देत. तर त्या विचारांची मी नाही. नंतर मला इतकं टॉर्चर झालं त्या बाबतीमध्ये, म्हणून वैतागले होते, त्यामुळे जात नव्हते. बराच दिवस मी तोच विचार करत होते, काय करायचं. कारण का मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पण आहे आणि प्रभारी अध्यक्ष पण केलं होतं मला. पण नंतर पुण्यात असं वाटलं की पुण्याच्या काँग्रेसला मी नकोय. नक्की अॅट्रॉसिटीचा दाखल करण्याचा जर तुम्ही विषय बोलला तर नक्की काय करणार होते, काय प्रकरण? आणि लॉक तोडल्याने कशी अॅट्रॉसिटी दाखल? नाही, त्यांचा विचार असा होता की संगीता तिवारी चिडेल तिचं ऑफिस गेल्यानंतर आणि ती ऑफिसमध्ये घुसायचा प्रयत्न करेल. आणि त्यावेळेस त्यांनी सुजित यादव या माणसाला सांगितलं की जर बाबासाहेबांचा फोटो ठेव, मूर्ती ठेव, बुद्धाची मूर्ती ठेव, आणि जर मी आत घुसले की मग काहीतरी स्वतःच काहीतरी करायचं. आणि मी ब्राह्मण असल्यावर यांनी तोडफोड केली आणि या हिशोबाने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा, असा त्यांचा प्लॅन होता. आणि हे जेव्हा मला कळलं त्याच्यानंतर मी शहाणी झाले आणि मी दूरच राहिले त्या गोष्टींपासून. कुणाचा नक्की हा सगळा प्लॅन होता आणि तुम्हाला ते कसं कळलं? कार्यकर्ते जे ऐकतात, जे डिस्कस होतं, जेव्हा प्लॅन ठरतो तेव्हा कोण ना कोण त्याचा फितूर असतोच ना. त्यांनीच फोन करून सांगितलं की ताई जाऊ पण नको त्या ऑफिसला, तू प्रभारी आहे, कशाला वाईटपणा घेते. 3-4 महिन्यासाठी प्रभारी पद घेऊन आणि उगाच डोक्याला ताप होईल, त्याच्या जाऊ नको. इव्हन मला महिला मेळाव्याला जागा नव्हती. मी काँग्रेस भवनच्या पोर्चमध्ये, बाहेरच्या पोर्चमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तिथे मेळावा घेतला मी महिलांचा. 400 महिलांचा मेळावा पोर्चमध्ये घेतला. बॅनर तक लावायला मला जागा नव्हती. मला सांगितलं गेलं आमची प्रेस आहे, तिथं बॅनर लावायचा नाही. याबाबत तुम्ही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या का, दाद मागितली का? वरिष्ठ काय, मी तुम्हाला सांगते, मी राहुल गांधींना कमीत कमी 100 मेल केले. त्याच्यानंतर त्यावेळेस नाना पटोले होते, नाना पटोलेंना SMS फोन केले. नंतर अलका लांबांजींना पण मी सांगितलं की असं असं चाललेलं आहे, असं असं होतंय. पण उलट नवीन अध्यक्ष सपकाळ साहेबांनी तर त्या ऑफिसचं उद्घाटन करून टाकलं. मग ज्या होप्स होत्या की मला काहीतरी न्याय मिळेल त्या संपल्या, विषय संपला तो. काय पण महिलांचा खूप मोठा रोल आहे लोकशाहीमध्ये आहे. पुण्यामध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी महिलांचं मतदान होत असतं, मग अशा पद्धतीने महिलांचाच वॉर्ड बंद करून टाकणं हे का नेमकं सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? काँग्रेस भवन येथे महिला काँग्रेसचं ऑफिस काय आज झालेलं नाहीये, पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून जर ऑफिस असेल तर ते का बंद करावं? कारण काय? महिला काँग्रेसचं ऑफिस बंद करायचं कारण काय हे तुम्ही विचारलं पाहिजे ऍक्च्युली पुणे शहर अध्यक्षांना, की महिला काँग्रेसचं ऑफिस बंद कर. तुम्हाला प्रचाराला महिला पाहिजेत, तुम्हाला निदर्शनाला महिला पाहिजेत, आंदोलनाला महिला पाहिजेत, हाऊस टू हाऊस जायला प्रचाराला महिला पाहिजेत. मग महिला काँग्रेसचं ऑफिस कुठे, महिलांनी कुठं बसायचं, कुठं मिटिंगा घ्यायच्या, कुठं संघटनेचं काम करायचं, हा प्रश्नच आहे ना. आणि पहिल्यांदा असं झालंय की महिला काँग्रेस ऑफिस बंद केलं. म्हणजे कलमाडी साहेबांनी तर महिला काँग्रेसला एवढी अहमियत दिली होती ना की कधीही साहेब मागे वाभय छाजेड असो, रमेश बागवे असो, कलमाडी साहेब असो, कधीच असा त्रास नाही झाला महिलांना, कधीच नाही झाला असा त्रास. आता हे सगळं जे झालंय, आता यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण तुम्हाला काही पक्षाकडनं ऑफरही आल्याचं तुम्ही सांगितलं. हो, 2 पक्षांकडनं मला विचारला गेलंय की तुम्ही निर्णय घेताय का, घेत असाल तर आम्हाला सांगा. कारण का माझा उत्तर भारतीय पण जेवढा समाज आहे, मी खूप दिवस लागले ते सगळ्यांच्या मागं की बाबा उत्तर भारतीय सेल बनवा पुण्यामध्ये, तर आमचे जेवढे समाजाची लोक ती ऍडजस्ट होतील, त्यांना पद मिळालं तर ते पण नाही काही. म्हणजे आता मी आहे उत्तर भारतीय ब्राह्मण, आमच्यामध्ये यादव आहेत, SC आहेत, OBC आहेत, बरेच आहेत, ठाकूर आहेत. तर हा सगळा समाज जो आहे तो पहिला काँग्रेसी होता,
पण आता काँग्रेसमध्ये तुम्ही सेल करत नाही, पद देत नाहीत, मग कुठं तरी माणूस जातो ना दुसरीकडे. तर माझी सगळी जी टीम आहे ती सगळी परेशान आहे की मॅडम जी आपके यहाँ तो सेल ही नहीं बन रहा, म्हणजे तुम्ही सेल नाही बनवत, आमच्या लोकांना ऍडजस्ट नाही करत. तर मग अशा वेळेस वेगळा विचार करायची वेळ आली आमच्यावर. तुमचं काय ठरलंय का तुमचं काय काय करणार? तुम्ही राजीनामा मुळात दिलाय का? देणार असेल तर कधीपर्यंत देणार आहे? पुढचं कधीपर्यंत सगळं होईल? मी राजीनामा तर देणारच आहे. आता तर मी सगळ्या आमची बॉडी डिझॉल्व्ह झाली आहे, महाराष्ट्र प्रदेशची पण बॉडी डिझॉल्व्ह झाली आहे. त्यामुळे कोणीच अध्यक्ष नसतं आणि प्रभारी अध्यक्षाला तर काय संपला विषय. आता आपल्या पुण्यामध्ये चालतात 2.5-3 वर्ष प्रभारी अध्यक्ष, पण आमच्या महिला काँग्रेसमध्ये प्रभारी अध्यक्ष बॉडी डिझॉल्व्ह झाली की विषय संपला. परंतु आता सगळ्या कुठलंही पद नसल्यामुळे आता फक्त ऍज अ सदस्यत्वाचा मला राजीनामा द्यावा लागेल. पण ताई मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की काही प्रमाणात जातीयवाद देखील तुम्हाला सहन करावा लागलाय, तर तो नेमका काय कशा पद्धतीने काय झालंय? एक तर काँग्रेसमध्ये ब्राह्मण खूप कमी आहेत, मोजकेच ब्राह्मण आहेत. म्हणजे आता बघितलं पहिलं तर रोहित टिळक असेल, गाडगी साहेब असतील, मी आहेत, गोपाळ तिवारी असेल, गोपाळ तिवारी पण मला वाटतं मारवाडी ब्राह्मण आहेत ते. पण असे जे आहेत 5-6 ब्राह्मण ते पण काँग्रेसला सांभाळता येत नाही का? ब्राह्मण काँग्रेसला मतं देत नाहीत, फक्त भाजपलाच देतात. आज माझं माहेर कसबा पेठेमध्ये आहे, डिफेन्स कडनं रिटायर झालेले वडील भाऊ ते सगळे काँग्रेसी आहेत ना. पण यांच्या डोक्यामध्ये ते जातीयवाद एवढा आहे की नाही ते ब्राह्मण आहेत, ब्राह्मण म्हटल्यावर ते भाजपच्या माइंडचे असतात. असं नसतं ना. आज इंदिराबाईंना मानणारे माझे वडील होते, इंदिराबाईंना मानणारे माझे भाऊ आहेत. तर असं जे आहे की बाबा नाही ती ब्राह्मण आहे, ती ब्राह्मण आहे, तिवारी आहे, शुद्ध मराठी बोलते मी. अहिल्यादेवी शाळेत शनिवार पेठेत शिकलेली मुलगी आहे, मॉडर्न कॉलेजला मी बीकॉम झालेली आहे. माझं मराठी शुद्ध आहे, हिंदी पण चांगलं येतंय. तर दिक्कत काय आहे माझं कळत नाही. तिवारी आडनावाची दिक्कत आहे, ब्राह्मण आहे त्याची दिक्कत आहे, मला कळतच नाही. सांभाळता येत नाही म्हणजे नक्की काय होतंय? कोण काय तुम्हाला बोललं जाते? नाही ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जे बॅक बॅटिंग करता, मागं बोललं जातं ती ब्राह्मण आहे, ती ब्राह्मण आहे, तर टोचतं. मी ब्राह्मण आहे हा माझा गुन्हा नाहीये, मी तिवारी आहे माझा गुन्हा नाहीये, पण मी तुमच्या पक्षाचं काम करतेय, तुमच्याशी मी एकनिष्ठ आहे. मग त्याच्यानंतर अशा वेळेस असा निर्णय घेतला, पहिला म्हणतील गद्दार, धोकेबाज. अरे मग तुम्ही सांभाळा ना, कशाला लोक जातील तुम्हाला सोडून? तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्याला विचारतच नाही, अरे तू काय येत नाही 5 महिने, दुःख काय आहे? महाराष्ट्राची उपाध्यक्ष, पुणे शहराची प्रभारी अध्यक्ष आहे, तू येत नाहीये, का नाही येते, का रागवली किंवा काय झालंय? कोण विचारतंय? पुण्यातल्या एका नेत्यानेही मला अजून फोन केलेला नाहीये की तू दिसत नाहीस. याचा अर्थ त्यांना नकोशी झाले असेल. आणि महिलांना जे टॉर्चर होतं ना पक्षात, ते कोणताही पक्ष असू दे, तिथं महिलांना दाबल्याच जातं. त्यांच्या अंगी चांगले गुण असेल तर आणखीन त्यांना त्रास दिला जातो. मग असं पाहिजे, हो बाबा वय बाबा वय बाबा करणाऱ्या बायकांचं चालतं, पण ज्यांना अक्कल आहे, ज्या विचार करू शकतात, आपली सत्सद विवेक बुद्धी वापरू शकतात, अशा लेडीज तुम्हाला नकोय. काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे, तुम्ही अनेक तळागाळातल्या लोकांसाठी काम केलंय, अशा पद्धतीने जे तुम्ही आरोप करता ते खूपच धक्कादायक आहे. आता जे मी भोगलं ते बोलते, मी आरोप नाही करत आहे, आरोप करतच नाही, मी भोगतेय. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी तुम्हाला प्रेसमध्ये दिलेलं आहे की माझं पक्षाचं कार्यालय काढून घेतलं भर निवडणुकीमध्ये. सुजित यादव नावाचा माणूस असा कोणता खूप मोठा माणूस होता की त्याला तुम्ही एवढं मोठं कार्यालय दिलं आणि महिलांना तुम्ही बाहेर पोर्च मध्ये बसवतायत? म्हणजे कुठंतरी आपण काँग्रेसच्या जे विचार आहेत ते विचार, आता याच्या विचार तुम्ही म्हणताय ना की सगळ्यांना धरून चालणार, तर हा धरून चालण्यासारखा विचार आहे का महिला काँग्रेसचं कार्यालय बंद करणं?